तर जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमधील 2 ट्रक चालक स्वतःच्या ट्रकचा व्यवसाय बाजूला ठेवून पाठिंबा देण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचले। 2 दिवसांच्या ट्रक व्यवसायाचं हजारोंचं नुकसान बाजूला ठेवून या आंदोलनाला पाठिंबा ते देत आहेत। देशभरातून या आंदोलनाला वाढता प्रतिसाद दिवसेंदिवस पाहायला मिळतोय। एक व्यक्ती तर काल ऑस्ट्रेलियावरून 1 लाखाचं तिकीट काढून आली होती फक्त या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी। वाटलं की या सगळ्या आंदोलनाला यावं, सपोर्ट करावा, तुमचा व्यवसाय तिकडे ठेवून 2 दिवस का होईना इथे यावं, काय वाटलं तुला? आपलं व्यवसायाचं नुकसान म्हणजे भरपूर झालेलं आहे तसं, कारण 2 दिवस दोन्ही गाड्या आम्ही उभा करून आलेलो। कुठं गाडी लावली? जोधपूरला। हां, तिथून कसं आलेलं आहे? तिथून आम्ही ट्रेननं आलो इकडं। मग तिथनं ट्रेननं येताना आमच्या 2 दिवस गाड्या उभा राहिल्या। 2 दिवसाचं आमचं कमीत कमी दोन्ही गाड्याचं एक 20-25 हजार नुकसान झाले, म्हणजे 50,000 नुकसान प्लस आमचा खर्च। आम्ही पण युवाच आहे, आमच्या मागणं जे युवा येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे सपोर्ट प्रोटेस्ट करायसाठी। हे नुकसान तुमच्यासाठी काय मोठं नाही असं? हे नुकसान काय नाही, काय नाही। काय वाटतं तुला हे सगळं आंदोलन इथं सुरू आहे, ते मागण्या मान्य या ठिकाणी होतील त्या पुढच्या काळामध्ये? कारण इथलं माहोल तू आता बघितलेला स्वतःहून, कसा दिसतो तुला इथला माहोल? इथला माहोल असा आहे की इस्तिफा ह्यो दिलाच पाहिजे, राजीनामा ह्यो द्यायलाच पाहिजे, नाहीतर तरुण पिढी कोणी सुद्धा ऐकणार नाही। लय झाले त्यांचं आता। कायम सोशल मीडियावर असतो, आम्ही कायम बघत असतो। आम्हाला असलं काय तर हे झालं की आम्ही त्याला कमिटमेंट भरपूर करतो आणि आमची इच्छाच होती यायची। आम्ही कसं योगायोग कसं ठरला की 20 तारखेला ज्यावेळी लाठीचार्ज झाला आम्ही ते बघितलो डोळ्यानं, ज्यावेळी आम्ही सोशल मीडियावर बघितलो त्यावेळी आम्हाला खरोखर असं वाटलं की आम्हाला तिथे जाऊन आम्हाला त्याचं सपोर्ट करून यायला लागणार आहे। आणि माझी ही इच्छा आहे की प्रत्येक गावागावातून असं सगळेजण सपोर्ट करावं। कॅमेरामॅन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।